येत्या 9 मार्चला माजी आमदार आणि पंचायत राज समितीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉक्टर रायमुलकर साहेब पेन टाकळीच्या धरणात त्या ठिकाणी डुबायला निघालेले असं ऐकलं. त्याचबरोबर माजी मंत्री आणि मेकर मतदारसंघाचे माजी आमदार सुबोधभाऊ सावजी हे एक भली मोठी बंद पडलेल्या कामाची लिस्ट घेऊन हे सिद्धार्थ खरात साहेबाच्या ऑफिसमध्ये त्यांच्या 1 वर्षाचा हिशोब मागायला त्या ठिकाणी गेले होते. मला थोडंसं मी बाहेरगावी होतो, त्याच्यामुळे या 2 माजी आमदार आणि माजी मंत्र्यांनी हे जे काही फालतूपणाच्या गोष्टी सुरू केल्या आहेत याच्यावर जरा व्यक्त होण्यासाठी मला वेळ मिळाला नाही. परंतु 15 वर्ष या ठिकाणी आमदार असलेले माजी मंत्री सुबोधभाऊ सावजी आणि डॉक्टर रायमुलकर 15 वर्ष मेकर मतदारसंघाचे आमदार, या लोकांना ह्या गोष्टी करण्याचा नैतिक अधिकार आहे का, हा विषय मेकर आणि लोणार तालुक्यातील मेकर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक माणूस त्या ठिकाणी विचारत आहे की या 2 माजी आमदारांना सिद्धार्थ खरात साहेबाच्या 1 वर्षाच्या कार्यकाळात त्यांना जाब विचारण्याचा नैतिक अधिकार तरी आहे का. बसस्टँड बंद, अजूनही 7 वर्ष झाले बसस्टँडला मुहूर्तमेढ सापडून राहिली उद्घाटनाची. रोज 3000 लोक त्या ठिकाणी प्रवास करतात. अतोनात हाल अपेष्टा तिथल्या प्रवाशांना, महिलांना, अपंगांना, दिव्यांगांना आणि विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी भोगावं लागते. हे डॉक्टर रायमुलकर साहेब आणि सुबोधभाऊ सावजी आतापर्यंत काय झोपा काढत होते विधानभवनात, विधानसभेत. जलजीवन मिशनचा एकही प्रकल्प चालू नाही. अंतर्गत रस्त्याचा अक्षरशः बोजवारा उडलेला आहे. 1 वर्षामध्ये केलेलं काम त्याच वर्षाच्या पावसाळ्यात वाहून जाते. डॉक्टर रायमुलकर स्विमिंग पूलमध्ये एका पावतात आणि सुबोधभाऊ सावजी डोंगावची पाणी पुरवठा ठप, ग्रामपंचायत काम ठप, पुन्हा डोंगाव जिल्हा सर्कल जुनं आता नवं झालं. लोक फोटो होळीच्या बोंबा मारतात त्याच्या नावानं. हे लोक सिद्धार्थ खरातला विचार चालले 1 वर्षात तुम्ही काय काम केलं. ठेकेदाराच्या ताटाखालचे मांजर येते आमदार. डॉक्टर रायमुलकरच्या काळात मेकर अर्बन गेली, कॉटन मार्केट जाता जाता वाचली. ती कशी वाचली, ती माझी बायको मी उभी केली आणि महाविकास आघाडीचे 85 मतं त्या ठिकाणी माझ्यामुळे गंदे झाले. त्याच्यामुळे 2 सीटा, एक ते बदर काँग्रेसचं आणि एक नगराध्यक्ष गारवळीची सासू राजगुरू, ती पडली बिचारी. त्याच्यामुळे माधव जाधव हा कॉटन मार्केटचा सभापती झाला. त्याच्यामुळे कॉटन मार्केट वाचली. ती वाचली म्हणून ती शेतकी संस्था वाचली, वसंतगावची पाटील की. त्याच्यानंतर आमदारकी गेली, विधानसभा गेली ना बाबा. अजूनही या लोकांना म्हणजे झोपा लागले, अजून जागे झाले नाहीत लोक. आणि नगर परिषद गेली, आता राहिली फक्त खासदारकी. ते माणूस आतोनात त्या ठिकाणी कष्ट घेते प्रतापराव जाधव आणि फालतूपणा करत नाही. नदी डुबाचा विषय मी तर म्हणतो डॉक्टर रायमुलकर साहेब ज्यावेळेस त्या नदी पात्रात बसतील 9 तारखेला, यावरून 2-3 दरवाजे खोलून द्या, पाणी जर असेल त्यात. हे जाऊ दे तिकडे, त्याला पेन टाकली बसून तर त्या पेन नदीनं वाहून गेलं पाहिजे नागपूर. आता मी काय भांग नाही पिली, काही दारू नाही पिली. फक्त या लोकांना काही अधिकार आहे काय बोलायचा. 15 वर्ष डॉक्टर रायमुलकर अरे पंचायत राज समितीचा अध्यक्ष राहिला माणूस, आणि तो सत्ताधारी पार्टीत असताना सुद्धा तुम्ही नदीत आंदोलन करतोय. काय सोपं आहे का. कमी एकर मतदारसंघातले जे काही मतदार आहेत काय दूध खोळे आहेत का, मंडळांनी 100 बसतात का. डॉक्टर रायमुलकर साहेबांना आता देऊळगावमध्ये राखीव झालं. देऊळगावमध्ये एकदा जिल्हा परिषद उभं राहिलं. आपल्याकडे इतिहास आहे, प्रतापराव जाधव आमदारकीला पडल्यानंतर ते जिल्हा परिषद उभे राहिले होते. तसं डॉक्टर रायमुलकर साहेबांना एकदा काय करावं, देऊळगावमध्ये जिल्हा परिषद सर्कलमध्ये उभं राहावं जिल्हा परिषदेला, आणि जिल्हा परिषदेत निवडून येऊन दाखवा. ते नशीब विनय गोसावीनं ते चालता झालं काय केलं त्याचं त्याला माहीत. खोटं नाटक प्रमाणपत्र देऊन टाकलं. 15 वर्ष घातले, बोकांडीत बसला 15 वर्ष डॉक्टर रायमुलकर. आणि आता त्याला नदीपात्रात डुबायला बसू द्या. एकदा वरून 9च्या 9 दरवाजे सोडून द्यायला पाहिजे, मग समजलेलं काय असतं. सोबत भाऊसावजी हे फंडे आता नाही चालणार. मी त्याशी त्यांच्या त्या व्हिडिओवर, सत्यजित लाईव्हच्या व्हिडिओवर एक टाकलं की सोबत भाऊंना प्रतापराव जाधव आणि डॉक्टर रायमुलकर परवडले, पण डॉक्टर सिद्धार्थ खरात म्हणजे डॉक्टर नाही ते आमदार सिद्धार्थ खरात यांच्यासोबत पंगा जो आहे ना, सोबत भाऊंना सोप्यात जाणार नाही, परवडणार नाही. कारण सिद्धार्थ खरात असे ब्रिलियंट माणूस आहे, मंत्रालयामध्ये अर्ध आयुष्य घातलेला माणूस आहे. ज्या दिवशी डॉक्टर रायमुलकर साहेबांनी पडल्यानंतर ती जी हार आहे ही स्पोर्टमॅन स्पिरिटनं ती ॲक्सेप्ट करायला होती. ती मिरवणूक काय अडवली आणि त्याच्यानंतर हातपाय कलम करण्याच्या गोष्टी बोलल्या. अरे पडल्यानंतर काय हातपाय कलम, तुम्ही सगळे वाकले झुकले, सगळे झोपायची पाळी आली तरी हात कलम करायची भाषा. याच्यामुळेच तर मग या सगळ्या गोष्टी वाढल्या. असं आता 9 तारखेला मी जाणार आहे. हे डॉक्टर रायमुलकर साहेब ते नदीपात्रात बसल्यानंतर ना मी पण एक लिस्ट घेऊन जाणार आहे की बाबा तुमच्या कार्यकाळामध्ये काय काय केलं तुम्ही. हे सोबत बहुत बरं ते आउटडेटेड कार्यक्रम झाला, पण तरीही त्या लोकांना काय म्हणजे त्या सिद्धार्थ खरातच्या ऑफिसमध्ये जाऊन विचारायची, ते संघ पंगा घ्यायची काही जरूरत होती का. ते 1927 सालचे ते जुने मडगर ते सोबत घेऊन सोबत भाऊ गेले होते जाब विचारायला. काय अधिकार आहे काही विद्यमान आमदार आला की जो उभाटाच आहे, आपण काँग्रेसचे, काय अधिकार आहे का. आणि निवडणुकीमध्ये सगळ्या कार्यकर्त्याला माहिती की जोपर्यंत पॅकेज येत नाहीत तोपर्यंत सोबत भाऊ घराच्या बाहेर पडले नाहीत. कमी आले तर फेकून दिले ते पैसे. आणि का अधिकार आहे त्या विचार म्हणजे सांगा. सिद्धार्थ खरात त्या दिवशी असा चष्मा काढून पावलं होते की अरे सगळ्या गोष्टी सिद्धार्थ खरात साहेबांना माहीत आहेत आणि या लोकांना माहीत येतं. हा नवा मतदारसंघ आहे आता. युवा लोक जे हे जुने खाडूच येत नाही,
हे जे चेचीस बेंड आहेत या लोकांना आता थारा देणार नाही, तर दाटूमध्ये गोष्टी नाही करायच्या, तातूमात्र गोष्टी नाही करायच्या. करायच्या असतील तर जलजीवन मिशनची चौकशी लावा रे बाबा, जलजीवन मिशनची चौकशी लावा. प्रत्येक गावामध्ये जे काही तुमचे राजकारणी लोकांचे जे थडके दररोज लोक पाहतात मुर्दे, याच्यावर काहीतरी करा, काही स्पेशल केस करा. अर्थमंत्र्याला आता मुख्यमंत्री अर्थमंत्री येतं, त्यांना काही स्पेशल केस म्हणून निधी मागा. 350 करोड रुपयाची आवश्यकता आहे. मेकर आणि लोणार तालुक्यातल्या जर समजा ह्या 80-90 योजना आहेत पूर्ण करायच्या असतील उन्हाळ्याच्या आत, स्पेशल केस म्हणून मागणी करावी लागणार आहे. तिथं जाऊन जग मारा तुमची. इथं काय बाबा, पेनटाकळीच्या धरणामध्ये डॉक्टर रायमुलकर बसणार आहेत, काही फायदा नाही. आणि त्या सिद्धार्थ खारले विचारण्यापेक्षा तुम्ही मुख्यमंत्र्याला जा विचारा ना, विरोधी पक्षात येईल तुम्ही, केंद्रीय मंत्र्याला जा विचारा. खरातला जाऊन विचारले आहे ना. मला तर हसू आला या गोष्टीवर. या लोकांच्या बुद्धीची क्यू करण्यासारखी आहे डॉक्टर रायमुलकरच्या नाव घेतो बाबा मी, क्यू करण्यासारखी. की तुम्ही डॉक्टर सिद्धार्थ खरातला विचारणार जा, तुमच्या सगळ्या 15-15 वर्षाच्या कार्यकालामध्ये काय काय झालं हे सगळं एकदा जनतेला सांगा. सिद्धार्थ खरातनं जे म्हटलं ना ते काही चुकीचं नाही. की भाऊ तुम्ही होते ना याच्या आधी 15, तुम्ही मदत 15, प्रतापराव जाधव 15, डॉक्टर रायमुलकर, या लोकांनी काय केलं त्या विचारायला कशाला विचारायला लागले. मी सांगतो त्या दिवशी सिद्धार्थ खरातच्या कार्यकर्त्यांनी याच्या बखाडा धरून यायला बाहेर काढलं होतं. फक्त ते भला माणूस आहे, विचारिक माणूस आहे. ज्या दिवशी ती मिरवणूक त्यांची विजयाची आल्यानंतर त्या माणसाने घेतलेली जी भूमिका आहे आणि त्यांनी तो मिरवणुकीचा जो मार्ग जो आहे तो बदलवला आणि हे सर कलम हात कलम करणाऱ्या लोकांना नैतिक एक जी चपराक दिली. म्हणजे निवडणुकीत डॉक्टर रायमुलकरांना मतानं हरवलं, परंतु त्या मिरवणुकीमध्ये जे काही घडलं आणि जी भूमिका सिद्धार्थ खरात साहेबांनी त्या ठिकाणी घेतली, तर त्या ठिकाणी फार 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 डॉक्टर रायमुलकर साहेबांचं नैतिक वजन हे मतदारसंघावरचं त्या एका पाऊण तासात चाललं गेलं. सिद्धार्थ खरातांसोबत पंगा परवडणारा जोगा नाही, कारण तो अतिशय हुशार आणि बुद्धिवान माणूस आहे, संविधानाने आणि कायद्याने चालणारा माणूस आहे. खताम या दोन्ही आमदार जे माझी काय यानं फडफड फडफड करून येतात. राखीव झालं तर सोबत सौजीला चान्स नाही आणि ओपन झालं तर डॉक्टर रायमुलकरला चान्स नाही. जय महाराष्ट्र, जय मेकर, जय राष्ट्रवादी.